जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाचा आज चौथा दिवस. आजपासून पाणी न पिण्याचा जरांगेंचा इशारा. आझाद मैदानामध्ये भगवं उपरणं फडकवत आंदोलकांचा जरांगे पाटलांना पाठिंबा. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी. मुंबईत मंत्रालयासमोर सुरक्षा वाढवली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली. जरांगेंच्या आंदोलनाला बळ मिळावं, प्रकृती स्थिर राहावी यासाठी रांजणगाव महागणपतीला महाआरती. शिरूर तालुक्यामधल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आंदोलनाला पाठिंबा. सुप्रिया सुळेंना आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर आज पोलीस सुरक्षेमध्ये वाढ. आझाद मैदानावर जरांगेंच्या स्टेज जवळील पोलीस बंदोबस्त वाढवला. मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलक ठाण मांडून. नांदेडहून आलेल्या असंख्य मराठा बांधवांकडून चर्चगेट रेल्वे स्थानकावर आश्रय. जरांगे पाटलांच्या सूचनेनंतर मुंबई सोडणार, आंदोलकांचा निर्धार. डॉकयार्ड परिसरामध्ये मराठा कार्यकर्त्यांची आंघोळ. नाश्ता केल्यानंतर आंदोलक आझाद मैदानाकडे जाणार. आझाद मैदानाची जागा कमी, इतर व्यवस्था करणं गरजेचं. आंदोलकांना वानखेडे स्टेडियमसारखं मैदान द्यायला हवं. बाळा नांदगावकरांची सरकारकडे मागणी.